नमस्कार, मी निलिमा कुलकर्णी. सेलिब्रिटी टॉक टाईममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आणि हे मेलोडियस गाणं ज्यांनी संगीत दिलेलं आहे या गाण्याला ते आपले किंग ऑफ मेलोडी निलेश मोहरी आज आपल्या भेटीला आलेले आहेत. निलेश, खूप स्वागत आहे तुझं. थँक्यू. आज तू सगळ्या रेकॉर्डिंग्समधनं वेळ काढून खास आलेला आहेस आमच्यासाठी. ॲब्सोल्युटली. अर्थात. आणि निलेशला तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील, त्याला तुमच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर तुम्ही फोन करू शकता. आमचा फोन नंबर लिहून घ्या, 022668999263. नक्कीच निलेश, आज मैफल रंगलेली आहे गप्पांची. आणि गप्पा, गाणी असं सगळंच काय काय होणार आहे. आणि चाहतेही उत्सुक आहेत. पहिला फोन आलेला आहे, त्यामुळे मी थेट पहिल्या फोनकडे वळते. पुण्याहून फोन आहे. पुण्याहून भारत दोडके आपल्यासोबत आहेत. नमस्कार भारत, तुमचा प्रश्न विचारा. सर नमस्कार. नमस्कार. मला एक प्रश्न असा आहे की तुमच्या आगामी चित्रपटाचे संगीत कोणत्या कोणत्या चित्रपटाला देतात? बर, आगामी चित्रपट आता 7 फिल्म्स लाईंड अप आहेत. माझा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. येस, आणि पहिलाच प्रश्न. 7 फिल्म्स लाईंड अप आहेत. 7? बापरे. आणि त्याची नावं मी आता सांगतो पटपट तुम्हाला. मला वाटतं पहिली रेडिओ नाईट्स नावाची फिल्म येईल, जी प्रसाद आचरेकर यांनी डिरेक्ट केली आणि ज्याच्यात तुम्ही कादंबरी कदम आणि गौरव घाटणेकर ही पेअर बघू शकता. त्याच्यानंतर GR नावाची फिल्म आहे, शिवाजी लोटन पाटील ज्यांनी धग सिनेमा डिरेक्ट केला होता, त्यांची फिल्म आहे. खूप इंटरेस्टिंग फिल्म आहे ती. त्याच्यानंतर विजय मौर्य आणि नेहा राजपाल यांची फोटोकॉपी, ज्याची खूप सध्या चर्चा आहे सगळीकडे. फोटोकॉपी लाईंड अप आहे. आजी, दुर्गेश सुकटणकर नी डिरेक्ट केलेली फिल्म आहे आजी. आणि अजून 2 फिल्म्स आहेत ज्या म्हणजे मोठ्या बॅनरच्या फिल्म्स आहेत, ज्या नेक्स्ट इयरसाठी लाईंड अप आहेत, पण त्याच्याबद्दल आत्ता मी नाही बोलू शकत. नक्कीच, म्हणजे एक बंच ऑफ फिल्म्स कमिंग अप असंच सगळं आहे. अर्थात निलेश, कसा वेळ देतोस या सगळ्या लाईंड अप फिल्म्स, मालिका, सिनेमा? आता हा सगळा प्रवास खूप मोठा झालाय, खूप वाढत चाललाय. हे सगळं मॅनेज कसं करतोस? तुला सांगू निलिमा, आय एम इन अ व्हेरी गुड फेज नाव ॲज अ कंपोजर, असं मला वाटतं. कारण का मी फिल्म्स करतोय. यावर्षी माझ्या 4 फिल्म्स ऑलरेडी येऊन गेले आहेत. त्यातली पहिलंच जे आपण आता गाणं भेटलं, सावर रे म्हणा, मितवा. त्याच्यानंतर ऑनलाईन बिन लाईन आली, ढोल ताशे आली आणि शॉर्टकट आली. तर खूप वेगवेगळ्या जॉनरच्या फिल्म्स, आणि जॉनर वेगळं असल्यामुळे वेगळं म्युझिकही एक्सप्लोअर करण्याची संधी मला मिळते ॲज अ कंपोजर. मी जे काही प्रयोग करतोय म्हणजे ते टेलिव्हिजनवर असतील. टेलिव्हिजनवरही मी आय हॅव जस्ट रेकॉर्डेड माय 50th टायटल सॉन्ग. 50? येस. सौभाग्यवती आत्ता सुरू झाली नवीन मालिका, तर त्याचं शीर्षक गीत केलंय. तर सगळ्या मीडियम्समध्ये, सगळ्या जॉनर्समध्ये मी नॉन फिल्म म्युझिक पण करतोय. मागच्या वर्षी मी युनिव्हर्सल म्युझिक बरोबर टायअप करून लाऊंज गणेशा नावाचं सिंगल केलं, जे खूप चांगल्या पद्धतीने रिसीव्ह केलं लोकांनी. सो लोकांना संगीत आवडतंय, मी जे प्रयोग करतोय ते ॲक्सेप्ट होत आहेत. आणि हे खूप, मला वाटतं कुठल्याही कलाकारासाठी खूप समाधानाची गोष्ट असते. ऑलमोस्ट 100% सगळीकडून कॉम्प्लिमेंट्स येत आहेत. कोणी असं म्हणत नाही की नाही आय डिडंट लाईक व्हॉट यू डू, किंवा हे गाणं आम्हाला नाही आवडलं वगैरे, असं कधीच होत नाही आहे. जे गाणं येईल त्याच्यासाठी कॉम्प्लिमेंट्सच मिळत आहेत, वाहवा होती आहे, आणि फिल्म्स चालत आहेत, गाणी लोकांना पसंत पडत आहेत. सो आय थिंक आय एम इन अ व्हेरी इंटरेस्टिंग फेज, एंटरिंग इन टू अ व्हेरी कंप्लीटली बिझी अँड एन्जॉयिंग. येस, ॲब्सोल्युटली. क्या बात. पुढचा फोन घेऊया आपण. अमरावतीहून फोन आहे, समृद्धी पांडे यांचा फोन आहे. समृद्धी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो निलेश सर. हॅलो. मी तुमची खरं तर खूप मोठी फॅन आहे. ओके. आम्ही तुमचा कळत न कळतचा टायटल सॉन्ग, अगदी पहिलं टायटल सॉन्ग, तिथनं सगळी गाणी ऐकली, ऑलमोस्ट सगळी गाणी ऐकलेली आहे. ओ वाव, थँक्यू. आणि मला आता तुमची फोटोकॉपीची फिल्म येते नेहा मॅडम सोबत, तर तो एक्सपिरियन्स कसा होता त्याच्याबद्दल विचारायचं आहे, आणि ते गाणं पण ऐकायचं आहे. नक्की. ते गाणं मला वाटतं आपण IBN वरच मागच्या महिन्यात गणपतीत रिव्हील केलं. येस. फोटोकॉपीचा एक्सपिरियन्स खूप छान होता. एकतर नेहा राजपाल, जी आमची गायिका मैत्रीण आहे, आणि नेहा आणि तिचा नवरा आकाश राजपाल हे जेव्हा फिल्म करतायत असं कळलं होतं, तेव्हा मला माहिती नव्हतं की आय वॉज गोइंग टू बी अ पार्ट ऑफ इट. पण त्यांच्यासाठी वा, छान होते, शुभेच्छाच असतात. आपले मित्र काही निर्मातीने तुला संगीतकार म्हणून निवडलं. हो, पण निवडायच्या आधी मला कळलं होतं की नेहा फिल्म करते, आणि मला खूप उत्सुकता होती, आणि आय वॉज विशिंग हर वेल की छान होऊ देत. ती एक नवा प्रयोग करून बघते, तिच्या करिअरच्या एका नव्या टप्प्यात ती आहे, आणि ती आता प्रोड्युसर होते. सो विजय मौर्यासारखा फिल्ममेकर तिच्यासोबत आहे. आणि जेव्हा तिने आणि आकाशने मला सांगितलं की नो, यू हॅव टू कंपोज अ लव्ह मेलडी फॉर दिस फिल्म, तर आय वॉज ओव्हरजॉईड. आणि म्हणजे ते वातावरण फोटोकॉपीचं असं खूप, जसे आम्ही नेहमी भेटतो स्टुडिओ
मित्रविरोध भेटतो किंवा एक मित्र भेटल्यावर जशी एक वेगळी मैफिल असते तशी खूप मला वाटतं आम्ही वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारत ओपिनियन्स शेअर करत म्युझिक शेअर करत हे गाणं रेकॉर्ड केलं आणि स्वप्नील बांदोडकर गायलाय नेहासोबत आणि खूप इंटरेस्टिंग गाणं झालंय. रिक्वेस्ट आलेली आहे तर सहज सोपे ह्या उन्हाचे त्या धुक्याला बिलगणे हे असे माझे तुझे अन त्या ढगांवर चालणे शोधते स्वतःला भेटोनी तुला पण रस्ते नवे नेती कुठे नाही कळे मला तू जिथे मी तिथे स्वप्न वेडे पाहिले आता स्पर्शवल्या मोकळ्या वाटा मीन माझी राहिले आता. क्या बात आहे निलेश, खरंच एक सहज सोपे शब्द आणि तितकीच तोंडात बसणारी धून, अर्थात ते मोठं यश आहे. आणि हे शब्द कोणाचे आहेत? ते शब्द अश्विनी शेंडेचे. अश्विनी शेंडे, क्या बात आहे. म्हणजे नक्कीच हा एक कॉम्बो. पुन्हा एकदा आता समृद्धीने जो कळत नकळतचा उल्लेख केला त्याच्यावरून आठवण झाली मला की कळत नकळत ती अश्विनीने लिहिलं होतं आणि आता आम्ही फिल्म सॉंग सावरे रे मना अश्विनीचं आहे. सो माझं आणि अश्विनीची पहिल्यापासून खूप गाणी एकत्र आली आहेत, खूप गाणी पॉप्युलर झाली आहेत. प्लस यावर्षी मी मंदार चोळकर सोबत पण भरपूर काम करतोय. सो गुरु ठाकूर सोबत चांगलं काम होतंय. त्यामुळे वेगवेगळ्या गीतकारांबरोबर सगळ्या आपल्या मराठी इंडस्ट्रीतल्या गायकांसोबत खूप चांगलं काम होतं अँड फिलिंग व्हेरी हॅपी अबाउट इट. पुढच्या फोनकडे वळूया. नवी मुंबईहून सिद्धेश भुसाने यांचा फोन आहे. नमस्कार सिद्धेश, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार. तुमची संगीत कारकिर्दीची सुरुवात कशी झाली आणि प्लॅटफॉर्म या मराठी चित्रपटातील संगीताविषयीचे तुमचे एक्सपिरियन्स शेअर करू शकता का? व या चित्रपटातील तुमचं आवडतं गाणं कोणतं आहे? बर, संगीत कारकिर्दीला सुरुवात माझी 2006 साली यंदा कर्तव्य जी फिल्म आली होती त्याने झाली आणि त्यातलं आभासहा हे गाणं चांगल्यापैकी पॉप्युलर झालं होतं तेव्हा. त्याच्यानंतर मी टेलिव्हिजन केलं कळत नकळत शीर्षक गीत. सुरुवात सिनेमापासून हो, सुरुवात सिनेमापासून झाली आणि नंतर मी टेलिव्हिजन. यशाची भरारी सुरू पण कळत नकळत इतकं पॉप्युलर झालं होतं तेव्हा आणि त्याच्यानंतर एक शीर्षक गीतांची शृंखला झाली. त्यामुळे लोकांना असं वाटायचं की मी फक्त टेलिव्हिजन करतोय किंवा केलंय. सुरुवातीला तो आरोप केला गेला होता खरं तर, की फक्त टेलिव्हिजन करतो. टेलिव्हिजन. पण याबद्दल तू रिॲक्ट न होणंच पसंत केलंस? ॲब्सोल्युटली. कारण तुला सांगतो निलिमा, टेलिव्हिजन इतकं चॅलेंजिंग आहे. म्हणजे मी असं म्हणत नाही की फिल्म म्युझिक सोपं आहे किंवा कुठलंच म्युझिक सोपं नसतं, बट टेलिव्हिजन हे माध्यम म्हणून इतकं चॅलेंजिंग आहे. कारण का तुम्हाला 1 मिनिटाचा अवधी मिळतो आणि त्या 1 मिनिटाच्या अवधीमध्ये तुम्हाला खूप मोठा इम्पॅक्ट साधायचा असतो आणि एक सिग्नेचर एस्टॅब्लिश करायची असते त्या सिरियलची, एक वातावरण निर्मिती करायची असते त्या 1 मिनिटात. आणि यू हॅव टू यूज म्युझिक लाईक अ वेपन. आणि मुळात ते म्युझिकला सूट होत नाही तसं वेपन म्हणून किंवा शस्त्र म्हणून त्याचा वापर करणं. मग ते संगीतमय पद्धतीने कसं करायचं, थीम ही पाहावी लागते. सगळं बॅलन्स करावं लागतं. सो ऍक्च्युली ते खूप चॅलेंजिंग आहे आणि मला वाटतं त्याच्यातून मी ग्रो झालो संगीतकार म्हणून. शीर्षक गीतांचा आणि त्यांनी आता प्लॅटफॉर्मचा उल्लेख केला हे मला जास्त आवडलं की त्यांनी माझ्या फिल्म्स क्लोजली बघितल्या आहेत, माझं म्युझिक क्लोजली ऐकलं असेल आणि त्यांनी आता विचारलं प्लॅटफॉर्ममधलं गाणं आवडतं कुठलं. तर मी त्यांना असं सांगेन की अर्थात जे सगळ्यांना आवडतं आणि जे बऱ्याच मराठी म्युझिक चॅनल्सवर जास्तीत जास्त दाखवलं गेलं, फेसाळ कॉफी, ते गाणं प्लॅटफॉर्म मधलं खूप मला आवडतं. नक्कीच. आणि शीर्षक गीतांचा उल्लेख झालाय तेव्हा अर्थात सगळीच गाणी यशस्वी आहेत. तुझी पण उंच माझा झोका एक माइलस्टोन ठरला होता. शीर्षक गीतांमध्ये हे गाणं अजूनही पॉप्युलर आहे आणि अजूनही कॉलर ट्यून म्हणून गाजतंय. तर या गाण्याची एक विशेष महत्व आहे, त्याबद्दल काहीतरी सांग. उंच माझा झोका माझ्यासाठी पण एक खूप विशेष एक्सपिरियन्स होता. कारण का मुळात त्या मालिकेचा जो काही सेटअप होता, कॉन्सेप्ट, रमाबाई रानडे यांचं आयुष्य त्या मालिकेतून उलगडून दाखवायचं होतं आणि 1870 मधल्या व्यक्तिरेखेसाठी एक गाणं करणं, मग ते गाणं कसं असेल ह्याच्यापासून पहिली विचारधारा सुरू होते की कशा पद्धतीचं गाणं करायचं, त्याचं गीत लेखन कसं असलं पाहिजे. आणि मला वाटतं नुसतं पारंपरिक शब्द लिहून किंवा
त्याच्यात नुसतं पारंपरिक वाद्य वाजवून ते परंपरा सांगणारं गाणं होत नाही. तुम्ही साऊंडनी ते क्रिएट करू शकता, पण फ्रेजमधून तो काळ उभं करणं किंवा तुमच्या स्वररचनेतून ती वातावरण निर्मिती करणं हे त्या शीर्षक चॅलेंज होता. आणि जान्हवीचा आवाज, कारण जान्हवीचा आवाजाचं पण सिलेक्शन तुला सांगतो कसं झालं की सुरुवातीला आधी छोटी रमा होती त्याच्यात आणि नंतर ती मोठी होणार होती, त्यामुळे लहान मुलीच्याच आवाजात ते करून चाललं नसतं, कारण का नंतर रमाबाई मोठ्या झालेला दाखवणार आहे तो प्रवास पुढपर्यंत त्यांच्या विवाहानंतरचा पण प्रवास खूप महत्त्वाचा होता. तर नंतर ते कॅरेक्टर मोठं होत जाणार आहे, तर नुसता लहान मुलीचा आवाज रेकॉर्ड करून चाललं नसतं. त्यामुळे अशी एक गायिका जिच्यात आवाजात एक तो काय म्हणतो ना आपण एक चाइल्ड एलिमेंट आहे किंवा एक बालपण जिच्या आवाजात खूप जिवंत आहे, तर मला वाटतं जान्हवी वॉज द राईट चॉईस फॉर दॅट सॉन्ग. खरंच, आणि त्या गाण्यांनी आणि त्यानंतरच्या अनेक शीर्षकगीतांनी एक इतिहास रचलेला आहे. पुढच्या फोनकडे वळूया. पुण्याहून चेतन दडपे आपल्या सोबत आहेत. चेतन, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार. हॅलो सर, तुमचं संगीत म्हणजे आजच्या तरुणाईला म्हणजे अक्षरशः वेळ लावलेला आहे आणि मला तर प्रचंड वेळ लावलेला आहे. थँक्यू. मला वाटतं त्यांना शुभेच्छा द्यायच्या होत्या. आपला फोन कट झालेला आहे नेमका. आपण पुढच्या फोनकडे लगेच वळूया. पुण्याहून रवींद्र कुडाळकर आपल्या सोबत आहेत. रवींद्रजी, तुमचा प्रश्न विचारा. निलेशजी नमस्कार. मी तुमचा प्रथमपासून चाहता आहे. नमस्कार. आणि आपल्याला अनेकदा भेटलेलोही आहे. सध्याची जी युवा पिढी आहे त्यांच्या तुम्ही दिलची धडकन आहात असं मला वाटतं. कारण तुम्ही एक सदाबहार संगीतकार नव्या दरम्यानचे आहातच ही कॉम्प्लिमेंटरी देऊ इच्छितो आपल्याला. थँक्यू. मला असं विचारायचं आपल्याला की नक्की रसिकांना काय हवंय याचा थांग तुम्ही कसा शोधता आणि त्या दृष्टीने सर्जनशील संगीत आणि नाविन्यपूर्ण संगीत द्यायचा तुमचा कसा प्रयत्न असतो. आणि दुसरं एक मला असं सांगा प्लीज की एखाद्या रसिकानं तुम्हाला दिलेली अविस्मरणीय दाद आम्हाला शेअर करावी. धन्यवाद. रवींद्रजी, खूप छान प्रश्न विचारलात तुम्ही मला. सर्जनशीलता मला वाटतं माझ्या स्वभावात आहे आणि त्यामुळे माझं संगीत तसं होत असावं, कारण जसे आपण असतो तसं आपलं काम असतं असा माझा विश्वास आहे. आणि मी प्रत्येक क्षण उन्मुक्तपणे जगणं अगदी अगदी. आणि मला प्रत्येक गोष्टीत ना निलिमा मला असं काहीतरी मी सौंदर्य टिपत असतो किंवा शोधायचा प्रयत्न करत असतो. हा माझा मूळ स्वभाव आहे. तर तो मला वाटतं स्वररचना करतानाही येतो. आणि पुढचं त्यांनी काय विचारलं आहे आणि एका रसिकाने दिलेली दाद. मला आता त्यांचं नाव आठवत नाहीये, पण ठाण्यात एक आजोबा आहेत. माझा ठाण्यात कॉन्सर्ट झाला होता तेव्हा त्यांनी मला येऊन सांगितलं की मंगलाष्टक वन्स मोर तेव्हा नुकताच फिल्म रिलीज झाली होती आणि त्यांना मंगलाष्टकची 4ही गाणी इतकी आवडली होती आणि त्यांना ही वॉज नॉट व्हेरी नेट फ्रेंडली, म्हणजे इंटरनेट ॲक्सेस त्यांना माहीत नव्हतं कसं करायचं आहे. तर त्यांना ती गाणी टी व्हीवर लागतील तर ते टी व्हीवर वाट बघत बसायचे की कधी मंगलाष्टकचं गाणं लागेल. पण त्याच्यानंतर त्यांनी काय केलं की ती फिल्म 11 वेळा जाऊन बघितली. की 11 ते म्हणाले की एकदा फिल्म बघायला गेलो की कसं 4ही गाणी हमखास ऐकायला मिळतात गाण्यांसाठी. त्यांनी मला येऊन आणि त्यांनी ती 11 तिकीटं ठेवून दिली होती आणि त्यांनी मला कॉन्सर्टला येऊन ती दाखवली की बघ मी 11 वेळा तुझं म्युझिक मला इतकं आवडलं की मी 11 वेळा जाऊन ती फिल्म बघितली. सो दॅट वॉज आय थिंक म्हणजे मी फार अवाक झालो होतो तेव्हा की इतकं कोणी प्रेम करू. त्यांचं हे प्रेम आहे, भरभरून प्रेम आहे. आणि आता आपण घेणार आहोत एक छोटासा ब्रेक, पण आणखी बऱ्याच गप्पा मारायच्या आहेत. घेऊया एक छोटासा ब्रेक नंतर तुम्ही फोन करू शकता आम्हाला 0226689926 या नंबरवर फोन करा. घेऊया एक छोटासा ब्रेक. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आज गप्पांची मैफल रंगलेली आहे निलेश मोहरीर सोबत. निलेश, खरंच या शब्दसुरांची मैफल तर सुरूच आहे आणि ती तू जगतोयस खऱ्या अर्थानं. आणि अर्थात फोनही बरेच आलेले आहेत, त्यामुळे पहिलं लगेच फोनकडे वळते. फलटणहून तुषार तोरमले यांचा फोन आहे. तुषार, तुमचा प्रश्न विचारा. हा नमस्ते सर. नमस्कार. हा सर, एक तर तुम्ही म्हणजे यंगस्टर आहात, तुमच्या लाईफची म्हणजे संगीतकार म्हणून सुरुवात कशी झाली म्हणजे ते मला जाणायचं होतं. बरं. संगीतकार मला वाटतं सुरुवात अशी एका विशिष्ट पॉइंटला होत नाही, ती प्रोसेस असते. बऱ्याच वर्षांचं ते एक जडणघडण असते. ती संगीताची गोडी लहानपणापासून, अगदी लहानपणापासून. म्हणजे मला शाळेतल्या प्रार्थनेपासून आठवतंय की शाळेतल्या प्रार्थनेत मी उत्साहाने सहभाग घ्यायचो. मला गायचं असायचं, वाजवायचं असायचं, पेटी वाजवता यायची आपोआप.
आणि मला वाटतं हाच जे फसाईल लेवलवर एक आपल्याला येत असतं, त्याच गोष्टी जर आपण पुढे त्याचा ध्यास घेतल्या तर आपण त्याचा प्रोफेशनली करण्याचा एक विचार करू शकतो. आणि तसंच माझ्या बाबतीत झालं. मी शाळा कॉलेजातून म्युझिक शिकत गेलो, करत गेलो, सहभाग घेत गेलो आणि मी अशी कधी जिंकायची म्हणजे स्पर्धातून भाग घेतला तरी अशी जिंकायची अपेक्षा ठेवली नाही. आय वॉज जस्ट एन्जॉईंग द पार्टिसिपेशन. मला वाटतं ते खूप महत्त्वाचं असतं की तुम्ही सहभागी होणं त्या सगळ्या वातावरणात आणि त्याचा आनंद घेणं. त्याच्यातूनच आपण शिकत जातो. त्याच्यातून आपण शिकत जातो. अगदी अगदी. आणि तिथून सुरुवात झाली आणि नंतर मला वाटतं माझं ग्रॅज्युएशन आणि हे डबल ग्रॅज्युएशन कंप्लीट केल्यानंतर मी संगीतकार झालो. म्हणजे तू एक डबल ग्रॅज्युएट अकॅडमिक सगळं येस अकॅडमिक हे कंप्लीट करून. आता मला उत्सुकता आहे ती तुझ्या नव्या कॉन्सर्टची, त्याबद्दल आम्हाला सांग. येस, मी मागच्या वर्षीपासून कॉन्सर्ट माझा करायला सुरुवात केली. मला माझे बरेच चाहते फेसबुकवर सांगत होते की वी वॉन्ट टू सी यू लाईव्ह, तुझी गाणी मला लाईव्ह ऐकायची आहेत तुझ्यासोबत. तर मला आय वॉज नॉट फिलिंग व्हेरी प्रिपेअर्ड, पण मागच्या वर्षी मला असं वाटलं की येस दिस इज द राईट टाईम की आता मी स्टेजवर जाऊ शकतो. आता माझा एक स्वतःचा स्वतंत्र चाहता वर्ग आहे जो मला रिस्पॉन्स देईल. मी जर कार्यक्रमाला जातोय तर द ऑडिटोरियम विल बी फुल ऑफ माय फॅन्स. असं मला जोपर्यंत असं होत नाही तोपर्यंत मला उतरायचं नाही. याबद्दल आणखी जाणूया, पण लगेच एक फोन घेऊया आपण क्विकली. एक रसिक आहे, तुझे चाहते आहे, त्यांचा फोन आलेला आहे. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार निलेश सर. नमस्कार. मी आपला एक चाहता आहे. मी आपल्यासोबत एक सुरुवातीला 2009 मध्ये काही काम केलेलं आहे. मी गाणी लिहिलेली आहेत, मी चित्रपटांसाठी गाणी लिहिलेली आहेत. तर तुम्ही 15 दिवसापासून माझ्यासोबत काम केलेलं नाही, तर तुम्हाला चुकल्यासारखं वाटत नाही का सर? मी मंदार चोळकर बोलतोय. गीतकार तुझी आठवण काढतात, ही मोठी दाद आहे. मंदार चोळकरला मला वाटतं तो आता हे बोलू शकत नाही, कारण का यंदाच्या वर्षात आमची बरीच गाणी एकत्र आली आहेत आणि आता मला वाटतं तू हवीशी हे गाणं खूप पॉप्युलर होतंय सध्या, तर ते मंदारने लिहिलेलं आहे. शॉर्टकट या फिल्ममधलं मखमली हे गाणं खूप पॉप्युलर होतंय, ते मंदारने लिहिलेलं आहे. आणि मंदार सोबत आता मला वाटतं 3 फिल्म्स माझ्या येत आहेत. त्यामुळे ऍक्च्युली मंदार हॅज नो रिझन टू कंप्लेन. मंदारवर इतर गीतकारांचा डोळा आहे, तर त्यांनी त्याची काळजी करा. पण खऱ्या अर्थाने तो तुला मिस करत आहे आणि ही दाद एका मित्राचीही होती. थँक्यू. आणि आता आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. लवकरच भेटूया. येऊया एक छोटासा ब्रेक. निलेश मोहरे सोबत गप्पा रंगलेल्या आहेत. निलेश, तुझ्या चाहत्यांना आता तुला भेटता येणार आहे, पाहता येणार आहे, कारण तुझाच कॉन्सर्ट आता भेटीला येतोय आणि मला वाटतं पहिलाच शो हाऊसफुल आहे. नाही, पहिला शो मला वाटतं हा 5वा शो आहे माझा. मागच्या वर्षी कॉन्सर्ट्स करायला सुरुवात केली. मुंबईत 3 झाले, पुण्यात 1 झाला, मिरजमध्ये 1 कॉन्सर्ट केला आणि आता मला सांगायला आनंद होतोय की येत्या 24 ऑक्टोबरला दादरला सावरकर सभागृहात, सावरकर स्मारकाच्या सभागृहात माझा कॉन्सर्ट होतोय. प्रगती केंद्राच्या फंडरेझिंगसाठी आम्ही हा कॉन्सर्ट करतोय आणि कॉन्सर्ट अनाऊन्स केल्याच्या 2 दिवसात सोल्ड आउट झालेला आहे. त्यामुळे खूप कलाकारांना अजून काय हवं असतं की आपल्या श्रोत्यांनी यावं, ऐकावं, आपलं म्हणणं ऐकावं, ते त्यांना समजावं आणि ते त्यांनी सेलिब्रेट करावं, हेच आम्हाला हवं असतं. साथीला गायक कोण आहेत? माझ्यासोबत या कॉन्सर्टमध्ये मंगेश बोरगावकर, सावनी रवींद्र आणि उत्तरा मोने निवेदन करणार. क्या बात आहे. नक्कीच एक ग्रँड पॅकेज असणार आहे, त्यामुळे तुझ्या कॉन्सर्टला यायला नक्कीच आवडेल. आणि आज तू खास वेळ काढून आलास त्यासाठी मनापासून आभार. थँक्यू निलिमा. माझ्यातर्फेही IBN लोकमतच्या सगळ्या टीमला, तुला आणि आपल्या सगळ्या रसिक श्रोत्यांचे मी खूप खूप आभार मानतो. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आज इथेच थांबूया. पाहत रहा IBN लोकमत.